श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत। कालचा तिसरा भाग पाहिला असेल तरच आजचा चौथा भाग समजेल। स्पर्धा परीक्षेचा उत्तरार्ध आज जाणून घेऊया। स्पर्धा परीक्षांची जीवघेणी तयारी ही पूर्वीच्या काळी म्हणजेच 1865 मध्ये कशी चालायची ते फक्त जाणून घेऊयात। इंग्लंडमध्ये परीक्षा झाल्यानंतर कमिशनर दर वर्षांनी उमेदवाराला परीक्षेचा दाखला द्यायचे आणि 24.5 वर्षांची उमर झाली की त्याला इंग्लंडमधून भारतात पाठवलं जायचं। ज्यांची परीक्षा पूर्ण झालेली असेल तेच त्याच्यामध्ये उतरलेले असतील। सगळ्यात वरती ज्यांची नावं यायची, ज्यांना सगळ्यात उत्तम गुण मिळायचे त्यांचं सिलेक्शन व्हायचं। 2 वर्षामध्ये इंग्रजांचा नियम असा होता की अब्रू आणि प्रकृती चांगली असल्याखेरीज तुम्हाला भारतामध्ये पाठवलं जाणार नाही। सिव्हिल सर्व्हिसचे कमिशनर हे लंडनच्या सेक्रेटरीला पत्र पाठवायचे आणि त्याच्यातून ती यादी फायनल झालेली असायची आणि पहिल्या साली 1000 रुपये सरकारातून बक्षीस मिळायचे आणि दुसऱ्या साली 2000 रुपये मिळायचे। आजच्या काळात जर आपण कल्पना केली तर काय पगार असेल हा विचार करा।